एकूणच माणुसकीला काळीमा नव्हे अमानुषतेचा कहर वाटावा अशा घटनेनं कल्याणच्या कोळशेवाडीसह अवघा महाराष्ट्र हादरला। लेकीबाळीवर वाकडी नजर ठेवणाऱ्या विकृतानं एका निष्पाप चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृणपणे तिची हत्या केली। या नराधमाला बेड्या पडल्यात, मात्र कायदा अशा विकृतांना कायमची अद्दल आता तरी घडवणार का हा प्रश्न आहे। पाहूयात या हादरवून सोडणाऱ्या घटनेचा सविस्तर रिपोर्ट। कल्याण पूर्वेकडील संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले। माणुसकीला काळीमा फासणाऱ्या नराधमाला कठोरता कठोर शासन व्हावं ही त्यांची मागणी आहे। कल्याण पूर्वेतील निंदनीय घटनेचा निषेध करण्यासाठी आज नागरिकांनी मोठ्या संख्येने मूक मोर्चा काढून पोलिसांना आव्हान केलेलं आहे का या गुन्हेगारांवर जास्तीत जास्त कठोर शिक्षा होण्यासाठी या ठिकाणी मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी महेश गायकवाड आणि अण्णा यांच्या नेतृत्वाखाली हा मूक मोर्चा काढण्यात आलेला आहे। पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसत आहे। बदलापूरच्या घटनेनंतर पुन्हा एकदा घटना घडलेली आहे, ती निंदनीय आहे। पोलिसांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे सर्व आरोपी, या गुन्ह्यातील सर्व आरोपी हे पकडण्यात आलेले आहेत, त्यांना कठोर शिक्षा होईल असंही त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। त्याच परिसरात माणसाच्या रूपात वावरणाऱ्या विशाल गवळी या विकृत हैवानानं एका निरागस निष्पाप चिमुकलीचं अपहरण करून तिच्यावर अनन्वित अत्याचार केले। त्यानंतर अत्यंत निर्दयीपणे तिची हत्या केली। कल्याण भिवंडी येथील असलेल्या बाबगाव कब्रस्ताना शेजारी एका अज्ञात मुलीचा मृतदेह या ठिकाणी सापडला आहे। काल कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाणा हद्दीत या ठिकाणी एक मुलगी बेपत्ता होती। त्या मुलीचा मृतदेह असल्याची या ठिकाणी सांगण्यात येत आहे। त्या मुलीवर धारदार शस्त्राने वार केल्याचंही समजते। मोठ्या प्रमाणात एक हादरून देणारी मोठ्या प्रमाणात ही कल्याण भिवंडी परिसरातील घटना आहे। या ठिकाणी असलेली ही मुलगी अल्पवयीन असल्याचं समजते। त्याचप्रमाणे या ठिकाणी त्या मुलीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत। त्याचप्रमाणे या मुलीचा मृतदेह भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। त्याचप्रमाणे या मुलीची हत्या कोणत्या कारणास्तव करण्यात आली हा पुढील पोलिसांचा तपास याप्रमाणे सुरू आहे। भिवंडी पडगा पोलीस या ठिकाणी या दाखल झाले आहेत। त्याचप्रमाणे कोळशेवाडी पोलीस सुद्धा या ठिकाणी आणि फॉरेन्सिक टीम सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। त्याचप्रमाणे पुढील तपास हे सुरू आहे। आईकडून खाऊसाठी 20 रुपये त्या निरागस चिमुकलीनं मागितले। तिच्या पालकांनी तिला तेव्हाच शेवटचं पाहिलं। नराधमाची वाकडी नजर त्या चिमुकलीवर पडेल आणि ही भेट शेवटची ठरेल असा विचार कोणाच्याही मनात यायचं कारण नव्हतं। मात्र चिमुरडी त्यानंतर घरी परतलीच नाही। तिचे हवालदिल पालक काळजाच्या तुकड्याचा शोध घेऊन अखेर थकले। त्यांनी पोलीस ठाण्यात चिमुकली हरवल्याची तक्रार दिली। ती बोलली मी खाऊ घेऊन येते बाहेरून जाऊन। नंतर आईने पण एवढा म्हणजे एरियामध्येच आहे आणि आपले सोसायटीमध्ये इथे चालमध्ये कुठे असेल आणि येणार ती, म्हणजे दररोज जायचा आणि यायचा। तर आम्हाला काही माहीत नव्हता। आणि नंतर ती 8 वाजले 10 वाजले, नंतर शेवटी 11 वाजता बायकोचा मला फोन आला की बाबा असंच आहे, अजूनपर्यंत ती आली नाही आहे आणि आम्ही जाते तक्रार द्यायला, तुम्ही डायरेक्ट तिथे या। तर मी बोललो ठीक आहे, तू पुढे जा, मी येतो 10-15 मिनिटांमध्ये। त्या चिमुकलीचा मृतदेह आढळला। तिच्यावर अत्याचार करून हत्या केल्याचं उघड झाल्यानंतर कल्याण पूर्व परिसरात संतापाची लाट उसळली। पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती। एका रिक्षावाल्याला पहिल्यांदा अटकही झाली, मात्र ज्या नराधमाच्या नावावर आधीच 4 विनयभंगाचे गुन्हे दाखल होते तो फरार होता। या नराधमांवर कठोर कारवाई करा या मागणीसाठी नागरिक एकवटले। आरोपीवरती गेले अनेक गुन्हे ह्याच पद्धतीचे दाखल आहेत। त्याला राजकीय पुढाऱ्यांचा वरदस्त आहे। त्याला जर त्यावेळेस जर सोडवलं नसतं काही राजकीय पुढाऱ्यांनी तर मला वाटतं ही अशी दुर्दैवी घटना या कल्याणपूर्वेमध्ये घडली नसती। तो जर बाहेरच नसता आला, 5-5 गुन्हे करून जर तो बाहेर नसता आला तर मला वाटतं ही घटना घडली नसती। आरोपीला पकडलेला आहे बुलढाण्यातून आणि त्या आरोपीवरती कठोर अशी कारवाई, ज्या काही कलम आहेत ते कलम त्याच्यावरती लावले जातील आणि कठोरातली कठोर कारवाई, त्याला फाशी कशी होईल त्याच्यासाठी सरकारच्या बाजूने पूर्णपणे ताकदीने प्रयत्न जे आहे कोर्टामध्ये केले जातील आणि त्याला नक्कीच फाशी होईल। आरोपी हा विकृत होता, त्याची 3 लग्न झाली होती। त्याच्या विरोधात विनयभंगाच्या 4 तक्रारीही होत्या, तरीही तो मोकाट होता। धक्कादायक बाब अशी की त्याच्या 3ऱ्या पत्नीनं चिमुकलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत केली। वाचवण्यासाठी शेगावमध्ये तो लपून बसला होता।
आरोपी नराधम सलूनमध्ये दाढी काढून ओळख बदलण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली। कल्याणपूर कोळशेवाडी पोलीस स्टेशन हद्दीमधला जो कालचा प्रकार होता त्याच्यामध्ये काल रात्रीच आपण त्यामध्ये एका आरोपीला अटक केली होती आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी सुद्धा आपण बुलढाणा शेगाव या ठिकाणाहून दुसरा जो त्याचा मुख्य आरोपी आहे तो मुख्य आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि आता आमची त्या टीम त्या ठिकाणी पोहोचली आहे आणि ते आता त्याचा मुख्य आरोपी जो आहे तो आपल्या ताब्यामध्ये आहे पोलिसांच्या। आरोपीचं नाव विशाल गवळी आहे, तो या ठिकाणचा राहणार आहे कोळशेवाडी मधला आणि यापूर्वी त्याच्यावरती काही प्रॉपर्टी ऑफेन्स काही यापूर्वीचे गुन्हे त्यावरती दाखल आहेत। सत्ताधाऱ्यांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेतलंय। आरोपींवर कारवाई होईलच, मात्र जनजागृतीही महत्त्वाची असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। याच्यावर उपाय जो आहे तो एकीकडे वेगानं न्याय व्यवस्थेनं न्याय देणं आणि दुसरीकडे समाजामध्ये अवेअरनेस तयार करणं। कारण आपण बघितलं असेल तर अत्याचाराच्या घटनांपैकी 95% घटना नातेवाईक किंवा ओळखीच्या लोकांकडनं होतात। अशा या विकृती ज्या आहेत त्या ठेचून काढणं हे अत्यंत गरजेचं आहे। ज्या आरोपींना आता पकडले गेले असतील त्यांना फास्ट ट्रॅकमध्ये या सगळ्यांना न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। बदलापूर पाठोपाठ अशा अनेक घटना वारंवार घडताना दिसत आहेत। विकृत नराधमांना कायद्याचा थाक उरला नसल्याचं दिसतंय। अशा विकृतांना कायमची अद्दल घडेल, नराधमांवर जरब बसेल यासाठी प्रयत्नांची गरज आहे। कल्याणहून योगेश गोडे, भिवंडीहून मोनिश गायकवाडसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।